आपल्या सगळ्यांच्या घरात स्वयंपाकघरात रोज दिसणारा पदार्थ म्हणजे टोमॅटो. पण हा टोमॅटो आपल्या ताटापर्यंत येतो कसा? कधी विचार केलाय का त्याचा प्रवास किती मोठा आणि गुंतागुंतीचा असू शकतो? चला, आज आपण याच हायटेक प्रवासाचा उलगडा करूया. शेतकऱ्यांच्या दृष्टीनं बघितलं ना, तर टोमॅटोची किंमत म्हणजे एक मोठा जुगारच आहे. कधी भाव ₹1 असतो, तर कधी ते ₹150 जातो. आणि हे सगळं होतं बाजारातल्या अशा काही गोष्टींमुळे ज्यांच्यावर शेतकऱ्याचं काहीही नियंत्रण नसतं. म्हणजे विचार करा, त्यांची सगळी मेहनत पूर्णपणे अनिश्चिततेच्या भोऱ्यात अडकलेली असते. मग प्रश्न हा आहे की एक चांगला परफेक्ट टोमॅटो पिकवण्यासाठी नेमकं काय काय लागतं? आणि इतकी मोठी जोखीम पत्करणं हा जुगार खेळण्यासारखा आहे का? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला पडद्यामागे जावं लागेल आणि बघावं लागेल की आजचं आधुनिक टोमॅटोचं शेत हे शेतासारखं कमी आणि एखाद्या हायटेक फॅक्टरीसारखं जास्त का दिसतं. तर कुठल्याही यशस्वी पिकाची सुरुवात बी लावण्याच्या खूप आधीच झालेली असते. ती होते थेट त्या फॅक्टरीच्या ब्लूप्रिंटपासून, म्हणजेच शेताच्या रचनेपासून. सगळ्यात पहिली आणि महत्वाची पायरी म्हणजे त्या फॅक्टरीसाठी एक परफेक्ट फ्लोअर तयार करणं. आता शेतीच्या भाषेत बोलायचं झालं तर जमीन जमीन हलकी, भुसभुशीत आणि पाण्याचा निचरा उत्तम करणारी हवी. आणि हो, तिचा पीएच 6.5 ते 7.5च्या मध्येच असायला हवा. हा झाला पाया. आता जमीन तयार करणं हे काही साधं काम नाहीये. ही एक खूप अचूक आणि अनेक टप्प्यांची प्रक्रिया आहे. यात आधी जमीन समतल केली जाते आणि मग रोपांसाठी खास पोषक तत्वांनी भरलेले उंच बेड तयार केले जातात. सगळं अगदी ठरवून. आता येतो एक महत्वाचा निर्णय, तो म्हणजे योग्य प्रॉडक्ट मॉडेल निवडणं. म्हणजे काय, तर कोणत्या प्रकारचा टोमॅटो लावायचा. जर प्रक्रिया उद्योगासाठी टोमॅटो द्यायचा असेल तर सेमिनिस, आर्यमानसारखे अंडाकृती वाण निवडले जातात. आणि जर स्थानिक बाजारात विकायचा असेल तर सिंजंटा बाहुबली सारखे गोल, देशी वाण. हा एक निर्णय संपूर्ण व्यवसायाची दिशाच ठरवून टाकतो. ठीक आहे, तर ब्लूप्रिंट तयार आहे. आता वेळ आहे असेंब्ली लाईन तयार करायची आणि पिकाचं संरक्षण करणारं, त्याला वाढवणारं तंत्रज्ञान बसवण्याची. इथे सगळ्यात पहिलं आणि एक इंटरेस्टिंग तंत्रज्ञान वापरलं जातं ते म्हणजे मल्चिंग पेपर. हे दिसायला खूप साधं वाटेल, पण याचं काम प्रचंड महत्वाचं आहे. हे पाणी वाचवतं, तण वाढू देत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जमिनीतून येणाऱ्या बुरशीला रोपांपर्यंत पोचू देत नाही. छोटं पण प्रभावी तंत्रज्ञान. आणि जेव्हा उन्हाळा वाढतो, म्हणजे तापमान जास्त होतं, तेव्हा अजून एक प्रगत साधन वापरलं जातं. ते म्हणजे क्रॉप कव्हर. हे अक्षरशः एका ढालीसारखं काम करतं. हे तापमान नियंत्रणात ठेवतं आणि रोपांवर रोग पसरवणाऱ्या कीटकांना आत येऊ देत नाही. आता रोपवाटिकेतून तयार झालेली छोटी छोटी रोपं येतात आणि मग त्यांची लागवड केली जाते. पण ती सुद्धा अतिशय अचूकपणे, खूप दाटीवाटीने नाही, तर झिगझॅग पॅटर्नमध्ये. यामागचं कारण म्हणजे प्रत्येक रोपाला वाढण्यासाठी भरपूर जागा मिळावी, हवा खेळती राहावी आणि प्रकाश मिळावा. चला, आता या फॅक्टरीच्या कंट्रोल रूममध्ये जाऊया आणि बघूया की रोजच्या रोज इथलं व्यवस्थापन किती वैज्ञानिक अचूकतेने केलं जातं. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. टोमॅटोच्या रोपाचा आहार म्हणजे एक ठरलेलं वैज्ञानिक सूत्रच आहे. जर आपण त्याच्या सुक्या वजनाचा विचार केला तर त्यात जवळपास 40% पोटॅश, 25% नायट्रोजन आणि 25% कॅल्शियम असतं. सगळं मोजून मापून. आता ही सगळी पोषक तत्व रोपांपर्यंत अचूकपणे पोहोचवण्यासाठी शेतकरी फर्टिगेशन नावाचं तंत्र वापरतात. हे काय आहे, तर याला आपण रोपांसाठी लावलेली एक IV ड्रिप म्हणू शकतो. म्हणजे वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर पाण्यामधून खतांचा एक विशिष्ट मेन्यू ठरवलेल्या प्रमाणात दिला जातो. आणि बघा, कुठल्याही फॅक्टरीला जशी एक मजबूत सपोर्ट सिस्टम लागते तशीच इथेही लागते. एक भक्कम मांडव तयार केला जातो. हा मांडव वाढत्या रोपाला आधार देतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फळांना जमिनीपासून वर ठेवतो, ज्यामुळे ते निरोगी राहतात आणि खराब होत नाहीत. ओके, तर महिन्यांच्या मेहनतीनंतर ही फॅक्टरी आता पूर्ण क्षमतेने उत्पादन करायला लागली आहे. पण आता येतो सगळ्यात निर्णायक भाग, तो म्हणजे अंतिम आर्थिक गणित. सुरुवात करूया गुंतवणुकीपासून. मजूर, खतं, मांडव प्रणाली या सगळ्याचा जर हिशोब केला तर या 1 एकरच्या फॅक्टरीला चालवण्याचा एकूण खर्च साधारणपणे 4.5 लाख रुपयांपर्यंत जातो. आता ह्या एका एकरातून किती उत्पादन अपेक्षित असतं, तर व्यवस्थित व्यवस्थापन केल्यास तब्बल 50,000 किलोग्रॅम टोमॅटोचं उत्पादन हे लक्ष्य असतं.
आणि समजा या 50,000 किलो टोमॅटोला फक्त 10 रुपये प्रति किलोचा अगदी माफक दर मिळाला तरी त्यातून साधारण 5 लाख रुपयांचा महसूल मिळू शकतो. पण इथेच खरं गणित समोर येतं. जेव्हा आपण खर्चाची आणि मिळणाऱ्या महसुलाची तुलना करतो तेव्हा लक्षात येतं की नफ्याचं प्रमाण अगदीच किरकोळ आहे, अगदीच कमी. आणि तो सुद्धा तेव्हाच मिळेल जेव्हा कमीत कमी 10 रुपये तरी भाव मिळेल. त्याखाली गेलं की तोटाच. आणि म्हणूनच अनेक शेतकऱ्यांच्या मनातली ही निराशा समोर येते. ते म्हणतात की हे आमचं दुर्दैव आहे की आम्ही शेतकरी जे पिकवतो ते विकताना आम्ही त्याचा भाव ठरवू शकत नाही. म्हणजे विचार करा, एवढी गुंतागुंतीची उत्पादन प्रक्रिया ते सांभाळतात, पण अंतिम विक्री किमतीवर त्यांचं नियंत्रण शून्य असतं. आणि हे सगळं आपल्याला एका अंतिम पण खूप मोठ्या प्रश्नावर आणून सोडतं. एवढं विज्ञान, एवढे कष्ट आणि एवढी मोठी जोखीम पत्करूनही आपल्या अन्नाची किंमत शेवटी ठरवतं तरी कोण?